पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा आपण प्रभूच्या नावामध्ये एकत्र आलेले आहोत. देवाला आपण धन्यवाद देऊया. आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण प्रभूची स्तुती करू आणि प्रभूला धन्यवाद देऊया, कारण प्रभूने आम्हाला हा एक अवसर दिलेला आहे. प्रियजनो, आज आपण पाहणार आहोत, कधी कधी आमची प्रार्थना करायसाठी आमचं मन तयार होत नाही. हे का? आम्हाला प्रार्थना करणे गरजेचं आहे हे आम्हाला माहित आहे. देव आमचा बाप आहे आम्हाला माहित आहे. आमचा सांभाळ प्रभू परमेश्वर रोज करत आहे. नेहमी आमचा सांभाळ प्रभू करत आहे हे आम्हाला माहित आहे. आणि आम्ही प्रार्थना करावं हे सर्वांना माहित आहे, सर्वांना समजते. परंतु आमचं मन कधी कधी प्रार्थना करायला तयार होत नाही, कारण आमच्या मनामध्ये प्रार्थना करायची इच्छा होत नाही. असं का होते? याला कारण हे आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही आमचं मन देवाकडे लावलेलं नाही, किंवा आमचं लक्ष आमच्या कामाकडे आहे, किंवा आमच्या दैनंदिन गरजेकडे आहे, किंवा आम्ही स्वतःला तयार करू शकत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं? आमच्या मनाला आपण काबूमध्ये ठेवावं आणि आपलं मन परमेश्वराकडे समर्पित करून घ्यावं. कधी आम्हाला टेन्शन आहे, कधी दुःख आहे, कधी अडचण आहे, कधी बिमारी आहे, सर्व अशा परिस्थितीमध्ये, आणि आम्हाला कुठेतरी जाणे आहे, काम करणे आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं? आपलं सर्वस्व प्रभूला समर्पण करावं आणि समर्पण करून आपण प्रभूची स्तुती करावं. आणि सर्वात प्रथम काही झालं तरी सर्वात प्रथम आपण प्रभूची स्तुती करणं सुरू करावं. स्तुती म्हणजे आपण प्रेस अँड वर्शिप जेव्हा करतो तेव्हा आपण सर्वात आधी, मन तयार नाही किंवा इच्छा नाही, काही असो, आमच्या मनाला प्रभूकडे समर्पित करून आमचं मन तयार करण्यासाठी, आमचं वॉर्मिंग अप म्हणतात त्याला, वॉर्मिंग अप, आपल्या मनाला आपल्या माइंडला आपण तयार करण्यासाठी काय करावं? आपण प्रभूची सर्वात आधी स्तुती करावं. आपण रिट्रीट मध्ये वगैरे जातो किंवा प्रेयर ग्रुपमध्ये वगैरे जातो तेव्हा काय करतो? आपण सर्वात आधी स्तुती करतो. म्हणजे काय होते? आमचं मन प्रभूकडे लागते, आमचं मन तयार होते, आणि त्या स्तुतीमध्ये आम्हाला देवाची कृपा मिळते. आणि हालेलुया हा शब्द देवदूताचा शब्द आहे, किंवा देवदूताची भाषा आहे. आणि नेहमी देवदूत परमेश्वरासमोर हालेलुया म्हणतात. आणि म्हणून आम्ही सुद्धा सर्वात प्रति काय करावं? मग हालेलुयाची प्रार्थना करणं सुरू करावं. हालेलुया, 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 हालेलुया. हे असं थोड्या वेळ जेव्हा आपण हालेलुयाची स्तुती करतो तेव्हा आपोआप आपलं मन मोकळं होते, आणि मग प्रभूची कृपा आमच्यावर येते, पवित्र आत्मा आमच्यामध्ये येते, आणि मग आमची प्रार्थना करायची इच्छा होते. कधी कधी आम्ही रिट्रीटमध्ये लोकांना सांगतो की आपण आता प्रेस अँड वर्शिप करू, आपण स्तुती करू, आणि आपण हात वर करायला लावतो आणि सर्वजण हात वर करतात. आणि काही लोक चांगल्या प्रकारे स्तुती करतात, परंतु काही लोक काय करतात? आपलं तोंड उघडतच नाही, म्हणतात, आपले फक्त होठ हलवतात, परंतु अंतकरणातून मनाने आपलं शक्ती लावून सामर्थ्याने हालेलुया म्हणत नाही. तर आपण काय करावं? हालेलुया हा शब्द सतत आपण म्हणावं आणि जोराने हालेलुया करावं. आणि मग काय होते? जेव्हा हालेलुया म्हणतो तेव्हा देवाची कृपा आमच्यावर येते. हालेलुया हा शब्द आपल्या तोंडाद्वारे आम्ही परमेश्वराची स्तुती करतो हालेलुया म्हणून, आणि म्हणून हालेलुया म्हणा. मी कधी कधी जेव्हा मला प्रार्थना करायची इच्छा होत नाही तेव्हा फक्त हालेलुया, 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 हालेलुया अशी प्रार्थना करतो. हालेलुया म्हणावं, हालेलुया म्हणत राहावं, आणि असं म्हणत राहिल्याने आमच्यावर देवाची कृपा येते आणि आमचं मन मोकळं होते. आणि मग त्याच्यानंतर हालेलुया म्हटल्यानंतर आपण पवित्र आत्म्याचा धावा करावा. पवित्र आत्म्याचा धावा करावा. पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये, पवित्र आत्मा ये. आणि शक्य असेल तर मग पवित्र आत्म्याचं गाणं म्हणावं. पवित्र आत्म्याचं गाणं जेव्हा आम्ही पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करतो, पवित्र आत्म्याचं गाणं म्हणतो, तेव्हा आमचं मन खरोखर तयार होते आणि आमच्या मनाने आपण प्रभूची स्तुती करतो. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये प्रार्थना होणे फार गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये आम्हाला कधी कधी प्रार्थना करायसाठी आपलं मन लागत नाही, परंतु आपण मन लागण्यासाठी, स्वतःला तयार करण्यासाठी आपण हालेलुयाची प्रार्थना करा. आणि मग हालेलुयाची प्रार्थना, पवित्र आत्म्याची प्रार्थना, आणि त्याच्यानंतर आपण प्रभूचे शब्द आपण
पाठ करून ठेवावं किंवा बायबल वाचावं आणि ते प्रभूचे शब्द आपल्या तोंडाने आपण म्हणावं. प्रभूचे शब्द आणि जसं उदाहरणामध्ये प्रभू म्हणत आहे, अहो कस्तीय भाराक्रांत जन तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. अशा प्रकारे काही शब्द आहेत ते आपण पाठ करून ठेवावं. आणि मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5:8 मध्ये असं म्हणत आहे, अंतकरणाचे शुद्ध ते धन्य कारण ते देवाला पाहतील. अशा प्रकारे काही शब्द आपल्या मनामध्ये आपण पाठ करून ठेवावं किंवा काहीतरी चांगले शब्द आपण आपल्या तोंडाने म्हणावं. जेव्हा आपण प्रभूचा शब्द आपल्या तोंडाने म्हणतो तेव्हा प्रभूचा शब्द आमच्याद्वारे निघल्यामुळे प्रभूची शक्ती आमच्यामध्ये येते आणि आमचं मन लागते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वात आधी आपलं मन वाईटाकडे जाऊ नये, पवित्र राहावं याच्याकडे आपण प्रार्थना करावं. आम्ही प्रार्थना सर्वात महत्वाची काय करावं, आमचं मन प्रभूच्या ताब्यामध्ये राहावं, आमच्या मनावर शैतान ताबा करू नये, अशा प्रकारे आम्ही प्रार्थना करावं. प्रियजनो, अशा प्रकारे प्रार्थना केल्याने आमचं मन लागते आणि आम्ही प्रभूची चांगल्या प्रकारे प्रार्थना करू शकतो. आम्ही का म्हणून प्रार्थनेकडे असं महत्व द्यावं प्रियजनो, कारण आमचं कर्तव्य आहे की आम्ही रोज प्रार्थना करावं. आम्ही जेव्हा रोज प्रार्थना केलो म्हणजे आमचं आणि देवाचं जे नातं आहे किंवा आमचं कर्तव्य आहे ते पूर्ण होते. आणि जे आमचं आणि देवाचं कर्तव्य पूर्ण झाल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये यश येणार नाही. म्हणून सर्वात आधी आम्ही आमची प्रार्थना करण्यासाठी प्रयत्न करावा आणि प्रार्थना झाल्यानंतर आम्ही आपले काम करावं. आणि प्रार्थना करून जेव्हा काम करतो तेव्हा आमच्या जीवनाला यश येते, आशीर्वाद राहते, आमच्या जीवनामध्ये शांती राहते, आमच्या मुलाबाळांना शांती राहते. आम्हाला भरपूर काम आहे, आम्हाला भरपूर काम करणे आहे किंवा कुठं जाणे आहे, तेव्हा त्या गर्दीमध्ये किंवा गडबडीमध्ये आम्ही काय करतो, आम्ही बाकीचे कामं करतो परंतु प्रार्थना सोडून देतो. प्रार्थना सोडू नये, प्रार्थना करावं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना करण्यासाठी आपलं मन लागलं पाहिजे. मन लागण्यासाठी आपण स्तुती केलं पाहिजे, पवित्र आत्म्याची प्रार्थना केलं पाहिजे आणि प्रभूचे वचन आपण वाचलं पाहिजे. असं हे वाचत राहिल्याने आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा राहते. 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. सतत आपण करावं, प्रभूची स्तुती करणे, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करणे आणि प्रभूचे वचन वाचणे. ह्या 3 गोष्टी आपण सतत करत राहिल्याने आपोआप आमच्या जीवनामध्ये प्रभूकडे आमची ओढ लागते. आपल्याला कधी कधी मन लागतही नाही, आपल्याला आता असं वाटत नाही की आता प्रार्थना करून फायदा नाही किंवा माझं मन नाही लागत आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्या मनामध्ये जे भावना होते किंवा अशी परिस्थिती होते तेव्हा कसंही करून आपण ह्या 3 गोष्टी करावं. थोड्या वेळ प्रभूची प्रार्थना स्तुती करावं, हालेलुया 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 असं प्रार्थना करावं. नंतर पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करावं, पवित्र आत्म्या माझ्यावर दया कर, पवित्र आत्मा मला शक्ती दे, मला प्रार्थना करणे शिकव, पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये. एवढे जरी म्हणलं तरी भरपूर आहे, पवित्र आत्म्या ये, पवित्र आत्म्या ये. आणि मग त्याच्यानंतर काय करावं, आपल्याला जे वचन माहित आहे ते वचन आपण आपल्या तोंडाने म्हणावं, नाहीतर बायबल वाचावं. असं केल्याने आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रार्थना करण्याची गोडी निर्माण होते आणि प्रार्थना करण्याची शक्ती मिळते आणि प्रभू आम्हाला आमचे मन मोकळे करते आणि आमचा विश्वास दृढ होते. कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या 3 गोष्टी रोज करावं, 3 गोष्टी रोज करावं. प्रियजनो, आजपासून आपण निर्णय करूया की आमच्या जीवनामध्ये काही वेळ आपण प्रभूची स्तुती झालीच पाहिजे, पवित्र आत्म्याकडे प्रार्थना झालीच पाहिजे आणि आमच्या मुखाने बायबलचे वचन बाहेर निघले पाहिजे. असं निश्चय करूया आणि प्रार्थना करूया.